जर खेचले कुठल्याही फलंदाजाने वर्सोवाच्या तर 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. आता मेगा फायनलला आपण करणार आहोत सुरुवात. द स्टेज इज सेट आणि फायनलची मॅच आता होते सुरू. पण त्याआधी नक्कीच एकदा सर्वांनी एकत्रितपणे बोलूया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक संभाजी महाराज की, बोलो जय श्रीराम. आणि अशा पद्धतीने चला लगेच करूया मेगा फायनलचा थरार सुरू. एका बाजूला आहेत वर्सोवा तर दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय टेंबिवलीचा संघ. मेगा फायनल बादशाह चषकाचा आता होतोय सुरू. तुषार अंबोकर साहेबांनी देखील सांगले कशा इतर 3 षटकार जर आले तर माझ्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पंचांचा ऑफिशियल कॉल सुद्धा आलाय. फर्स्ट पॉवर प्लेची ओव्हर घेऊन वेदांत आता झालाय सज्ज. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. महाअंतिम सोहळा लेट्स प्ले. पहिलाच बॉल, यावेळेला पहिल्याच बॉलवर बॅटची एज आता आहे का हे पाहावं लागेल. लाऊड अपील आहे आणि येस पहिल्याच बॉलवर पंचांचं बोट अगदी थेट आकाशाकडे आणि महत्वाच्या क्षणी महत्वाच्या मौक्यावर महत्वाचा खेळाडू समाधान आहेरकर बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. आता आतिशसाठी सुद्धा पारितोषिक आलंय. संतोष साहेब सांगतायत जर आतिश बॅटमधून सलगचे 3 षटकार जर आले तर माझ्याकडून नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पहिल्याच बॉलवर एक मोठा मसा आता गळ्याला लागलाय आणि फलंदाज समाधान आहेरकर महत्त्वाच्या मॅचमध्ये जास्त काही आता योगदान देऊ शकलेलं नाहीये. 0वर तो देखील आता बाद झालाय. चला नवीन बॅटर येऊ द्या प्लीज लवकर. महाअंतिम सोहळा आहे या बादशाह चषकाचा आपण पाहतोय. A1 जोडीचं हे दिमागदार आयोजन आणि नियोजन एकंदरीत जितू पाटील आणि राकेशदादा पाटील यांचं हे आयोजन आज अगदी सुपर हिट झालंय. दुसऱ्या पर्वात हा महासंग्राम आपण पाहतोय. मुख्य मंचावर आपण जर पाहिलं तर नवनिर्वाचित नगरसेवक महेशदादा म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम महेशदा. आपण देखील भारतीय जनता पक्षातून अगदी चांगलं कार्य करत आहात. ज्या पद्धतीने आज सिविक इश्यूज जे आहेत या परिसरातील सर्व लोकांचे त्यांना देखील अगदी सुरळीतपणे ते देखील पार पाडत आहेत. वेलकम दादा, आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच तुषार अंबोकर साहेबांकडून पुन्हा एकदा पारितोषिकाची आपण जर पाहिलं तर लयलूट केली गेली आहे. कसे इतर 3 षटकार आले तर त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पण आता त्या एकच षटकात तुम्हाला ते 3 षटकार खेचावे लागतील. पण आता महत्त्वाच्या क्षणी पारितोषिकांपेक्षा संघाची आता गरज ओळखावी लागेल. आणि येस कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा शुभागमन झालंय संकेत पाटील सणाचं. वेलकम संकेत सर. थँक्यू. फायनल मॅच बादशाह चषक 2026 ची ही फायनल मॅच. पहिल्या बॉलवर विकेट आले मात्र फायनल मॅच रंगेल रंगेल आणि रंगणारच आहे. पात्रा बादशाह चषक 2026. थोडासा रनवेमध्ये निश्चितच बदल झालाय. वेदांचा हा चेंडू आपण बघतो पहिल्या चेंडूवर विकेट, अगदी समाधानची विकेट आणि ही कामगिरी अगदी समाधानकारक राहिली आहे. ती म्हणजे टीम शनाया पॅकर्स टेंबिवली संघामार्फत. पहिल्या बॉलवर विकेट, फायनल मॅच गौरांग आणि निश्चितच जबरदस्त स्टार्ट. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू अगदी चांगला. ओ इथे कल मिस्टेक मिस्टेक, इथेही मिस्टेक. दुसऱ्या बॉलवरही येणार आहे धावचीची विकेट. 2 बॉलमध्ये 2 विकेट. ये क्या चल रहा है. मैदानाच्या आतमध्ये बिगरी चालू आहे. नक्कीच. आणि जे घडायला नको होतं तेच कुठे ना कुठे आता जितू पॅकर्स वर्सोवा संघासाठी घडतंय मैदानाच्या आत. पहिल्या बॉलवर कॉट बिहाइंडच्या रूपात समाधान आहेरकर बाद झाला आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात आपण जर पाहिलं तर जीत देखील आता बाद होतोय. आता हे नको आहे. इथून मेगा फायनलचा सामना कुठल्याही संघाला गमवायचा नाहीये कारण हा बादशाह चषक आहे. इथून पुढील 1 वर्ष तुमचं नाव अगदी घोंगावत राहील या मैदानात. नवीन फलंदाज अज्ञेश आलाय मैदानाच्या आत आणि आता वर्सोवाकर हीच प्रार्थना करत असतील की आता अज्ञेश मैदानाच्या आत थोडा वेळ तरी टिकला हवा. बघा हा सामना 6 षटकांचा आहे. आम्ही तो 6 षटकांचा या गोष्टीसाठी ठेवलाय की मॅच चांगली झाली पाहिजे. त्यामुळे खेळ दाखवावा लागेल. थोडासा संयम, थोडंसं सातत्य, थोडंसं निश्चितच अजून झुंजारपणा ही वृत्ती आणावी लागेल या मॅच मध्ये. काय होईल या मॅचचं थोड्याच वेळात या गोष्टी कळणार आहेत मित्रांनो. पाहत राहा बादशाह चषक 2026. मात्र या दोन्ही जर एंट्रीज बघितल्या, एका बाजूला शनाया पॅकर्स म्हणजे हा संघ जर बघितला तर राकेशचा आहे, तर दुसऱ्या बाजूला जितू पॅकर्स वर्सोवा हा संघ जितूच आहे. ही मॅच आता या दोघांची आहे. मला थोडंसं हळहळ वाटते
की मैत्रीच्या या नात्यामध्ये या मॅचमुळे काहीशी फूट न पडावी. आयोजन सुद्धा एवन जोडीचं आणि मैदानाच्या आत सुद्धा एवन जोडीचे संघ खेळत आहेत. पण आता नवीन फलंदाज अज्ञेश आलाय मैदानाच्या आत. इथून अज्ञेशला पुन्हा एकदा इनिंग आता बिल्ड करायची आहे, कारण विसावेकर सुद्धा काही कमी नाही आहेत. त्यांच्या नावावर देखील कित्येक विक्रम आहेत आणि पारितोषिकांची लयलूट आता त्यांच्या नावावर सुद्धा केली गेली आहे. पण त्या पद्धतीचा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल मैदानाच्या आत. पण वेदांत हा कसला ऐकतोय? गेल्या मॅचमध्ये देखील हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली आहे आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याकरिता पहिल्या षटकात तो देखील सज्ज झाला आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. मेगा फायनलचा खेळ आपण पाहताय आणि बघत रहा बादशाह चषक अंतिम सोहळा. ह्यावेळेला अगदी खूप लांबून ट्रॅक करायचा होता, पण बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात आणि त्यासोबत नो बॉल सुद्धा आहे. म्हणजेच काय तर पुढील चेंडू असेल फ्री हिट. नो डाऊट पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. या धावा उपयुक्त आहेत, कारण धावा झाल्या पाहिजे. दुसऱ्या बाजूला शनाय पॅकरचे चेतन पाटील यांचाही फोन आला आणि ते सांगतायत आमच्या गोलंदाजीने जर विकेट हॅट्रिक केली तर त्यांना दिले जातील तब्बल 2000 रुपये. क्या बात आहे. मला वाटतं आपले सर्वच पुरस्कर्ते आज येण्याआधी ATM मध्ये जाऊन आले असावे, कारण ज्या पद्धतीने आज वर्सोवा संघावर पारितोषिकांची लयलूट आपण पाहतोय हे चाहते आहेत. फ्री हिटचा चेंडू समोरच्या दिशेने प्रहार केला. या वेळेला बॉल चाललाय सीमारेखा पार. धावा मिळतील पूर्ण 4. हा येतोय बादशाह चषक चौकार. 4 धावा. जबरदस्त फटका. अगदी फ्री हिटचा योग्य वापर केलाय. पुन्हा एकदा पाहूया रिप्ले मध्ये हा चेंडू अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी पुढे टाकला आणि तिथून एक दमदार फटका. 4 धावा. प्रत्येक धावसंख्या महत्वाची आहे. या एकूणच मागच्या चेंडूवर जर विचार केला ना तर तब्बल 7 धावा आलेत. नक्कीच, कारण त्या पद्धतीची चूक देखील झाली आहे. नो बॉल होता, त्यावर गोशांकी क्षेत्रात तो बॉल देखील गेला. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता हाच विचार करत असतील पवेलियन बॉक्समधून की हा फटका खेळण्याची गरज होती का, कारण रिव्हर्सच्या फटक्यात 99% रिस्क आहे, 1% तुम्हाला सक्सेस रेट आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही 2 फलंदाज आता बाद गमावले आहेत, अशा पद्धतीने फटका खेळणं गरजेचं होतं का सर? नो नो नक्कीच. अगदी मी सांगेल की काहीच गरजेचं नाही आहे. सध्या तुम्हाला थोडं स्टेबल बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. पाहूया काय करते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अगदी फुल लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह बघा अप्रतिम. वॉट अ फिल्डिंग वन्स अगेन. मोनिश पाटील. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. सुपर्ब, ॲब्सोल्यूट सुपर्ब एफर्ट बाय मोनिश पाटील. क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं सर मोनिशकडे ड्युरासेलच्या बॅटरीज आहेत, कारण ती एनर्जी काही संपतच नाही आहे. अगदी पुन्हा एकदा कव्हर रिजन होऊन समोरच्या दिशेने तो धावला. शेवटच्या क्षणी बॉलला ड्रॅग केला आतमध्ये आणि चौकार वाचवलाय. ड्युरासेल नाही मित्रा, अगदी तो सोलार आहे. दिवसभर अगदी तापत असतो आणि रात्री देखील चमकत असतो. सोलार पॉवर एनर्जी सध्या त्याच्याकडे आहे. नेक्स्ट बॉल. इथे देखील ड्राईव्ह आपण बघतो. एक्स्ट्रा कव्हरला चांगला आहे. पुन्हा एकदा मोनिश आहे बघा. 2 बाउन्सवर थ्रो बघा, थ्रो बघा. अफलातून क्रिकेटपट्टू. एक ही दिल है यार, कितने बार जीतोगे. क्या बात आहे. आणि ज्या पद्धतीने आता खेळतायत टेंबवलीकर मैदानाच्या आत, हा सामना असा वाटतोय सर की अगदी मेगा फायनलच आहे. पण त्यांच्या समोर देखील एक मोठा संघ आहे. त्यांच्या समोर देखील मुंबई उपनगरातील अजून एक दादा संघ फलंदाजी करतोय. आणि या विसावेकर तेच सांगतायत, जरी आम्ही समाधानाची विकेट गमावली असेल, जरी आम्ही जीतची विकेट गमावली असेल, तरी सुद्धा इथूनही आमच्या क्षमता आहे की आम्ही पुन्हा एकदा ही इनिंग बिल्ड करू शकतो. आणि तीच इनिंग बिल्ड करण्याचं काम आता दोन्ही फलंदाज करतायत मैदानात. 10 धावा. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 10 धावा आल्या. सेकंड पॉवर प्लेमध्ये किती धावा येतील? यावेळा गोलंदाजी मार्कवर यश नांदुरकर येणार. नो डाऊट वन ऑफ द फायनेस्ट चॉईस ऑफ द बॉलर यश नांदुरकर. सातत्याने चांगलं क्रिकेट आणि यशचे व्हिडिओ देखील अनेक व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं जात आहे की ही मुलं जर बघितलं तर काही अशी मुलं आहेत तर टीम टिंबिवलीमध्ये जी निश्चितच अजूनही कॉलेज गोवर्स आहेत आणि कॉलेजलाही जातात, क्रिकेटही खेळतात आणि भरपूर आनंद आपल्या घरच्यांना देतात. खरी गोष्ट सर, क्रिकेट गोष्टच तशी आहे. आपण जरी पाहिलं तर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील तुम्ही सुद्धा आहात. एक काळ तुम्ही देखील क्रिकेटचा गाजवला आहे, पण क्रिकेटमधून आज व्यवसाय जो आहे त्यामधून देखील क्रिकेटशी निगडीत राहायचं आहे आणि म्हणूनच कदाचित समालोचन करण्यामध्ये देखील तुम्ही अग्रगण्य नाव आहात. पण आता मैदानाच्या आत नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर यश आला आणि यशला देखील आपल्या संघाकरिता आता यश प्रस्थापित करावी लागेल. पण त्याच्यासमोर जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज आतिश आणि अज्ञेश मैदानाच्या आत काम करतायत. या वेळेला फटका चांगला आहे, पण स्ट्रेट इन टू दी फील्डर्स हँड आणि पुन्हा एकदा अज्ञेशला परतावं लागतंय. पॉवर प्लेचं जरी षटक असेल तरी अगदी एक जाळं रचलं होतं आणि त्याच जाळ्यात अज्ञेश अडकलाय आता.
थँक्यू. आतिश विचार करतोय की अजून किती चांगलं खेळायचं मी. हा चेंडू ते एलिव्हेट करू शकले नाहीत, मात्र चेंडू अगदी गेलाय तो म्हणजे फिल्डरकडे, बाकी कुठेही नव्हता. जास्त तिथे काही करायची गरज लागली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ते म्हणजे निश्चितच आदित्य भोईर मार्फत. अगदी जबरदस्त झेल. मात्र या फटक्यामध्ये सगळं काही होतं, टायमिंग होती, पॉवर होतं, सगळं काही होतं. मात्र एक गोष्ट कमी पडली आहे ती म्हणजे एलिव्हेशन. उंची देऊ शकला नाहीये. एरवी हा फटका अप्रतिम होता, विकेट देऊन गेलाय तो म्हणजे यश नांदुरकरला. वेल बोल्ड. नवीन फलंदाज आकाश झतकर, अजून एक महत्वपूर्ण बॅटर. सध्या तो इंजरीमध्ये आहे, मात्र तरी सुद्धा आपल्या टीमला सेवा द्यायची आहे, आपल्या टीमचा वारू पुढे न्यायचा आहे. यासाठी कमिटमेंट हा शब्द महत्वाचा आहे आणि ती कमिटमेंट पाळतोय आकाश झतकर. लेट्स सी, पाहूया त्याचाही खेळ. एक महत्वपूर्ण आयकॉन खेळाडू. मीरा भाईंदर परिसरामध्ये बऱ्याच वेळा तो ॲज अ आयकॉन म्हणून आम्ही पाहिलंय. याच मैदानावर असो, गुरुदेवच्या मैदानावर असो, अनेक मैदानावर आम्ही पाहिलंय. पाहूया त्या आकाश झतकरची भरपूर गरज सध्या या मैदानाला आहे, सध्या या मॅचला आहे, सध्या बादशाह चषकाला आहे. पाहूया काय घडतंय. 3 चौकार कशी मारा, 1000 रुपयाचं मानकरी ठरतील. तुषार आंबोकर यांच्या वतीने पारितोषिक दिले जाईल. 3 चौकार मारा, 1000 रुपये जिंका. हा चेंडू व्हाईट बॉल असेल. पंचांनी लाईन ओळखली, तिथून लेग स्टंप बाहेर जाणारा चेंडू होता. व्हाईट बॉल. थोडंसं शोल्डरचा वापर करतोय गौरांगी ते, तो म्हणजे यश नांदुरकर, आणि कदाचित लाईन अँड लेंथ मिळवण्यासाठी अगदी पहिल्या बॉलपासून धडपडतोय. नक्कीच, कारण आता सर्वच खेळाडूंना माहिती आहे सर, हा महाअंतिम सोहळा आहे आणि बादशाह चषकात तो सर्वांनाच आपलं नाव कोरायचं आहे. आणि यश पुन्हा एकदा सज्ज होतोय आता गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आकाशने अगदी स्वीप केला या बॉलला. किती धावा मिळतील यावेळेला? हा स्ट्रोक सक्सेसफुल आहे. बॉल चाललाय सीमारेखा बाहेर, चौकार. यावेळेला हा चौकार आपण पाहिला, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉलला ड्रॅग केलं आणि वेकेंट स्पेस होता तिथे. खेळाडू नव्हता, पॉवर प्लेचं बंधन आहे, LED लाईट्स ऑन आहेत म्हणजे हे पॉवर प्लेचं षटक आहे. आकाश झतकर महत्वाचा खेळाडू आहे. यावेळेला बॅटची कड होती पण अगदी लकी ठरलाय आता आकाश, आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं आणि तेच घडलंय आता मैदानाच्या आत. त्याची फलंदाजी अगदी निर्भीड आहे. सिंधुदुर्गात सुद्धा यावर्षी आपण त्याचा खेळ पाहिला, पण आज या बादशाह चषकात पुन्हा एकदा आकाश झतकर आपल्या संघाकरिता, त्याचा खेळ करण्याकरिता आता उपस्थित आहे. महत्त्वाचा खेळाडू समाधान आहेरकर पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डाव सावरण्याचं काम हे सर्वच फलंदाज करतात मैदानाच्या आत. चांगली मॅच होणार आहे. सध्या त्याची नांदी सुरू झाली आहे. पाहिजे काय करते उत्तरार्धात, काय घडणार आहे. वन्स अगेन यश नांदुरकर टू आकाश झतकर. अगदी हा चेंडू फसवा चेंडू ठरलाय. टप्पापर्यंत चेंडूला थोडंसं काटा बदललाय, अगोदरच खेळून काढलाय. चेंडू बॉडीवर आलाय, इथे धाव मिळणार नाहीये. हा चेंडू डॉट येतोय. चांगलं कमबॅक म्हणेन मी. मागच्या काही चेंडूवर आपण बघतो यश नांदुरकरनं थोडंसं व्हेरिएशन दाखवलंय. मागचाही चेंडू जर बघितला तर अगदी फसवा चेंडू होता. थोडंसं व्हेरिएशन वेगामध्ये पाहायला मिळते आणि हीच तर खासियत आहे. 6 वेगवेगळे चेंडू तुम्हाला जर हाताळता आले तर निश्चितच ॲज अ बॉलर म्हणून तुमची नक्कीच नावाची चर्चा होणार आहे. यावेळेला सुद्धा विकेट करायचा प्रयत्न केला होता, पण बॉल आणि बॅटमध्ये कुठलाच समन्वय आता होत नाही आहे. हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज या मॅचमध्ये अगदी डिसाइडिंग फॅक्टर देखील राहील. 6 षटकांचा सामना आहे. आयोजकांनी सांगितलंय की अंतिम सामना एक मोठा फॉर्मॅट आम्हाला रचायचा आहे आणि म्हणूनच 6 षटकांचा खेळ आपण पाहतोय. आणि आता पुन्हा एकदा जर पाहिला तर यश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेला सुद्धा काय अगदी फसवा चेंडू हाताळला. यावेळेला लेग कटर आणि लेग कटरच्या जाळ्यात अडकवलंय आकाश झतकरला. आता इथून आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ आता येतोय पूर्णत्वास. 2 षटकांखेरीज धावसंख्या 17, 3 गडी बाद. पाहूया किती अगदी हा चेंडूचा स्पीड पाहूया. डिका स्पोर्ट्स लाईव्ह वर. OMG, फक्त 67 किलोमीटर पर वेगाने हा चेंडू हाताळलाय. काय जबरदस्त व्हेरिएशन वेगामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे यश नांदुरकरचा. वेल बोल्ड यश, चांगली कामगिरी. या षटकात फक्त 7 धावा, 1 गडी बाद केलाय. त्यामुळे 2 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये धावा आलेत फक्त 17, गडी बाद 3. आणि नक्कीच सर या मॅचमध्ये आता आकाश झतकरची फलंदाजी एक डिसाइडिंग फॅक्टर राहू शकते, कारण कित्येकदा या परिस्थितीमधून आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम आकाश झतकरने देखील केलं आहे. आणि त्याच्यासोबतीला जर आपण पाहिलं तर अज्ञेश आहे. डबल एची ही जोडी मैदानाच्या आत, आकाश आणि अज्ञेश.
काय करेल आता आपल्या संघाकरिता हे देखील पाहावं लागेल. पण स्वतःचा स्पेल कंटिन्यू करण्याकरिता अगदी ट्रेडिशनल पद्धतीने पुन्हा एकदा वेदांतला आमंत्रित केलं गेलं आहे गोलंदाजी मार्कवर. वेदांत पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन यावेळेला अगदी शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. धाव घेण्याची संधीच नाही आहे कारण अगदी फेकी ॲक्युरेट आहे आणि परफेक्टरित्या हा बॉल देखील गॅदर केला आहे. पहिला बॉल वेदांतच्या तिसऱ्या षटकातील आता डॉट येतोय. चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आज शनाया पॅकर्स टेम्पोव्हली. आपण जसा उल्लेख केलात की दोन्हीही या संघ A1 जोडी या दोघा मित्रांचेच आहेत आणि आता फायनल देखील त्यांच्यातच रंगते. ग्रेट बॉलिंग बाय वेदांत पाटील. कॉन्टेस्ट पुन्हा एकदा रंगलाय. वेल बोल्ड इथे पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. आणि बघा काही गोलंदाज असतात ते बॅटरला पुढे खेचतात, काही गोलंदाज असतात ते म्हणजे निश्चितच बॅटरवर दबाव टाकण्यासाठी वारंवार शॉर्ट बॉलचा यूज करतात. मात्र वेदांत पाटील अगदी आक्रमक गोलंदाज आहेत. बॅटरला वारंवार ते बॅकफुटला नेण्याचा प्रयत्न करतात. वॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग, काय जबरदस्त डिस्प्ले गोलंदाजीचा. आणि आक्रमण तर सर करावंच लागेल कारण तुमच्या समोर एक दादा संघ फलंदाजी करतोय. त्यांच्यावर आक्रमण जर नाही केलं तर ते तुमच्यावर आक्रमण करतील. यावेळेला अगदी हलक्या हाताने स्टिअर केलाय. एक धाव सहजरित्या पूर्णत्वास येते. दुसऱ्या धावासाठी आता निघाले दोन्ही फलंदाज आणि नॉन स्ट्रायकिंग ती यांच्या दिशेने थ्रो. पण आता या दुसऱ्या धावेची गरज होती का? तर मी म्हणेन नाही. एका धावाच्या नादात एक महत्त्वाचा फलंदाज आता तुम्ही केलाय बाद. आकाश जतकर बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. आता सर येस नो वेट हे समीकरण फार गरजेचं असतं आणि अशा स्थितीला जेव्हा आपण 3 फलंदाज अगदी स्वस्तात बाद केलेत अशा पद्धतीची रिस्की धाव घेणं गरजेचं होतं का? ही 4थी विकेट देखील आता आली आहे आणि आपण बाद केलंय कोणाला? आकाश जतकरला. यू कांट अंडरस्टिमेट द टीम टेंबिवली. प्रत्येक खेळाडू अगदी जिगरबाज आहे, प्रत्येक खेळाडू अगदी चित्ता आहे आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा दाखवली आहे ते म्हणजे आदित्यनं. पहिल्या मॅचपासून आदित्य देखील अगदी सक्रिय आहे. त्या दिवशी देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं. मगाशी देखील जबरदस्त तो षटकार देखील अडवला होता. भरपूर रेकॉर्ड केलेत या एकूणच मालिकेमध्ये ॲज अ फिल्डिंग युनिट म्हणून टीम शनाया पॅकर्स टेंबिवलीनं. आणि ते युनिट आपल्याला याही मॅचमध्ये अगदी सक्रिय दिसतंय. मगाशी मी प्रश्न विचारला 12व्या खेळाडूसाठी. त्यांनी सांगितलं, मी विचारलं त्याला की मित्रांनो तुम्ही काय खाता? तो मुलगा हसला, फक्त हसला. आणि निश्चितच कौतुक वाटते या खेळाडूंचं. अफलातून क्रिकेट, इलेक्ट्रिफाईंग क्रिकेट. नक्कीच सर, ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय अगदी नव्या उंचीवर घेऊन गेल्या या चषकाला. आल्या विकेट करण्याचा प्रयत्न होता यशांच्या मागे. प्रतीकला आपण पाहतोय मोठमोठ्या संघात प्रतीकची देखील वर्णी लागली आहे आणि आज तोच या संघाला लीड देखील करतोय. पण जर तुम्ही 12th मॅनचा उल्लेख केलात, मैदानाच्या आज जे खेळाडू खेळतात ते देखील तितकंच महत्त्वाचं कार्य करतात. पण हा देखील 12th मॅन जो असतो ना तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक खेळाडूचं नाव सांगणं आणि त्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं हे देखील त्यांचं काम आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलं आहे. पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही आहे इथून कारण टेंबिवलीला जर तुम्ही म्हटलात की यू कांट अंडर एस्टिमेट देम. अगदी त्यांचा थ्रो जर पाहिलात ना तर भारतीय सैन्य ज्या पद्धतीने रॉकेट लॉन्चर आहेत त्याच पद्धतीने थ्रो देखील ते लॉन्च करतात आणि अगदी ॲक्युरेट फेकी असते. आणि म्हणूनच दुसरी धाव घेण्याआधी तुम्हाला नक्कीच 2दा विचार करावा लागतो. उत्तर कसं देणार? आकाश जतकर धावचीत झाला. त्यानंतर अजूनही धावसंख्येला पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही गोलंदाजी नामोहरम केलंय. प्ले अँड मिस. इथेही अगदी धाव मिळणार नाहीये. मात्र प्रतीक पाटील बघा, त्यांना विकेट हवी आहे. ते शांत बसणारे नाही आहेत. अगदी जे निर्णय घेतात ते जबरदस्तरित्या करून दाखवतात. हाही चेंडू इथे निर्धाव आलाय. या ओव्हरमध्ये आलेत फक्त आणि फक्त 2 धावा. काय म्हणावे यासी, आली अंगासी. थँक्यू डीजे. बघा वेदांत पाटीलचा 2 षटकं अगदी हा जो स्पेल आहे ना त्याचा तो संपलाय, त्याचा कोटा संपलाय आणि 2 षटकात त्यांनी फक्त 12 धावा आणि 1 गडी बाद केलाय.
इथे यश नांदुरकरला पुन्हा एकदा निमंत्रण दिलंय, कारण जो प्रेशर आहे ना तो अगदी गौरांग तसाच बिल्डअप राहिला पाहिजे, हा यामागचा विचार आहे. मात्र या प्रेशरमधून कशी काय बॅटिंग होणार आहे अज्ञेशची, कशी काय बॅटिंग होणार आहे मिलनची, पाहूया. 19 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. इथूनही आता संधी आहे आणि यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी मनगटी फटका आणि सडक पे कडक बेधडक 6 धावांकरिता बादशाह चषक षटकार 6 धावा. काय फटका खेचलाय, अगदी मनगटी फटका आपण पाहिला आणि ज्या गोलंदाजाने आत्तापर्यंत त्रास दिला होता त्याच्यावरच पुन्हा आक्रमण आपण पाहिलं, आक्रमण करण्यात येतं आणि हा षटकार आलाय. आणि नक्कीच या षटकारानंतर आता एक जीवनदान ज्याला म्हणतो आपण, बूस्ट दिला असेल, मोटिवेट केलं असेल या फलंदाजांना, कारण इतक्या सहजरित्या हा मनगटी फटका आपण पाहिला आणि कितवर लांब देखील जाऊन पोहोचला. हे बादशाह चषक आहे. इथे षटकार चौकारांची आपण लिलया पाहिली आहे गेल्या 6 रजनी रात्रींमध्ये. पण आता या आधी काय घडलंय, या आधी काय झालंय, या आधी मी कसा खेळलो, या आधी माझा संघ कसा खेळला, त्या सर्व गोष्टींना बाजूला सारत असताना फक्त आणि फक्त या सामन्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. नेक्स्ट बॉल यश नांदुरकर. इथेही अजून एक लांबलचक जबरदस्त षटकार, लागोपाठ 2 षटकार या मॅच मध्ये. पुन्हा एकदा नवसंजीवनी. कमान डीजे. थँक्यू डीजे. आणि नक्कीच संकेत सर, एक गोष्ट मला आवर्जून विचारायची आहे प्रेक्षकांना, या A1 जोडीचं आयोजन आवडलं असेल तर टाळ्यांचा आवाज व्हायलाच पाहिजे एकदा. बादशाह चषक अगदी सुपर हिट असेल, टाळ्यांचा आवाज होऊ द्या एकदा. काय शुभ आगमन आपण पाहतोय या मेगा फायनलचं. आणि सर आता सलगचे हे 2 षटकार आले आहेत. विसावेकर पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज आता त्यांच्या पविलियनमधून येऊ लागलाय, कारण याआधी आपण जर पाहिलं तर अगदी शांतता पसरली होती. पण या 2 षटकारांनी संघाच्या महत्वाच्या गोलंदाजावर आक्रमण करायला लावलंय. अजून एक षटकार आला तर 15 रुपयाचे मानकरी ठरतील. वेल बोल्ड. इथे मात्र नो बॉल आहे, अगदी नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग केलंय, त्यामुळे पंचांचा इथे निर्णय आलाय नो बॉल. इथे 1+1 या 2 धावा. क्या बात आहे. कंट्रोल रूम, मला कधी कधी वाटतं कंट्रोल रूम हे नाही आहे, कंट्रोल रूम ते आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. 33 धावा, 4 गडी बाद, 3 षटका आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय. फ्री हिटचा बॉल. अजूनही संधी आहे 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचण्याची. नाही, यावेळेला फ्री हिटचा हा बॉल अगदी परफेक्ट हँडल केलाय यशने. संधी नव्हती आता फलंदाजांकडे. आणि ज्या पद्धतीने सर यश गोलंदाजी करतोय, तुम्ही देखील सांगितलं की गेल्या 2 वर्षात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण यशला देखील पाहिलंय आणि अगदी फ्रूट सलाड गोलंदाजी आपण पाहतोय. कधी यॉर्कर, कधी स्लोअर वन, कधी बाउन्सर, तर कधी अगदी स्नॉटर. काय गोलंदाजी होते आता 2 षटकारानंतर. चांगला कमबॅक. इम्प्रेसिव्ह कामगिरी. फ्री हिट अगदी डॉट गेलाय. फुलटॉस बॉल आहे. इथे धावा मिळतील. चेंडू 1 बाउन्स, अगदी सीवरच्या पार. कदाचित हाच चेंडू आपण म्हणूया. चौकार क्रमांक 150. क्या बात है. आपण सर एक महत्त्वाची गोष्ट, राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी जर तुम्ही पाहिली असाल, तिथे एक गोष्ट घडली होती. जेव्हा फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, एक प्रेक्षक मैदानाच्या आत गेला आणि अक्षरशः त्यांनी लिंबू फिरवले आणि मैदानाच्या आत टाकले. वारा बदलायला मला वाटतं वेळ लागत नाही. आणि आता तीच फलंदाजी वेसावेकर करतायत. 2 षटकार आणि त्यानंतर आले हा चौकार. मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांना घेऊन येतोय की काय. धावसंख्या आता 37 झाली आहे. यशवर आता हल्ला चढवलाय. ते म्हणतात ना, अगदी महत्त्वाच्या गोलंदाजावर केलेला प्रहार हा पूर्ण संघाला तोडण्याचं काम करतो आणि तेच काम आता होतंय मैदानाच्या आत. या षटकात 2 षटकार आणि 1 चौकार सुद्धा आलाय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 18 धावा आलेत. अजून एक फुलटॉस बॉल समोर खेळलाय, अगदी समोर खेळलाय. 2 तिकडे बंधू. बघा काय जबरदस्त एफर्ट. दोन्ही बंधूंचा हे जबरदस्त संगम आपल्याला पाहायला मिळतोय. वेल डन मनीष. आणि प्रेक्षक सुद्धा पाहणं सर, दोन्ही संघांना समान प्रतिसाद आहे.
असं नाही आहे की कुठल्या एका संघाकरिता आपण जास्त फेवर करतोय. हे रसिक माईबाप आहेत आणि त्यांच्यामार्फत दोन्ही संघांना समान प्रेम दिलं जात आहे. आता जेव्हा बॉल अडवला गेला अगदी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचं देखील अभिवादन केलंय. ग्रेट शो, ग्रेट शो. अगदी बादशाह चषक थरारक रंगात आलाय. ड्राईव्ह चांगला आहे, पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्रिकेट. या षटकात धावा आलेत, अगदी महत्वपूर्ण धावा आलेत. तब्बल 20 धावा आलेत, कारण 3 षटकात धावसंख्या होती 19. या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 39. ही जी उडी आहे ना ती अगदी हनुमान उडी ठरते आहे आणि कदाचित या मॅचला बिघडवणारी उडी ठरते आहे. पाहूया काय घडते अजूनही या मॅच मध्ये. बरेच काही आहे. 4 षटकात 39 झाले, सरासरी जवळजवळ 10ची आहे. पाहत राहा बादशाह चषक 2026. पाण्याची ट्रॉली, क्या बात आहे. थँक्यू डीजी. सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू आहे. काय विचार केले जातील पुढच्या 2 षटकांसाठी, किती धावसंख्येपर्यंत मजा जात आहे. बऱ्याच काही गोष्टी अगदी मनामध्ये चालल्या असतील. मात्र एक गोष्ट तिथे राकेश आणि जितूच्या मनात सुद्धा चालली आहे की भावा बघ तुझं की माझं, मात्र आपलं दोघांचं असंच काहीतरी सध्या चालू असेल. एवन जोडी आहे आणि काय मित्राची ही जोडी आहे. राकेश पाटील, जितू पाटील. थँक्यू डीजी. सध्या मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय या सन्माननीय नगरसेवक महेश नरेश म्हात्रे दादा इथे उपस्थित आहेत. थेमप्रकाश दादा आहेत, भगवान दादा आहेत, विकास दादा पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि उद्योजक नवीन पाटील सुद्धा आहेत. आणि ही मंडळी अगदी एवन जोडीच्या खांद्याला खांदा लावून उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचं मनापासून कौतुक करूया. काय प्रेम दिलं या स्पर्धेला या सर्व मान्यवरांनी. आणि म्हणूनच बादशाह चषक तुमच्या समोर आहे मित्रांनो. आणि नो डाऊट अजून एक महत्त्वपूर्ण नाव घेईल ते म्हणजे बादशाह परिवाराचं. अगदी शैलेश दादा पाटील असो, कंचन दादा पाटील असो, प्रफुल्ल दादा पाटील असो, म्हणजे हे सगळेच बादशाह पुत्रांनी देखील अगदी या एवन जोडीवर विश्वास दर्शवलाय. आणि म्हणूनच ही आकाराला स्पर्धा आली आहे बादशाह चषक 2026. चला शेवटची 2 षटकं 39 धावा झालेत. वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. धावसंख्या 39, गडी बाद ते म्हणजे 4. मोनिश पाटील येतोय. अजूनही इथून पुढे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. मोनिश पाटील पहिलाच बॉल यावेळेला पॉईंटच्या डोक्याच्या होऊन काढलाय. किती धावा मिळतील पाठलाग सुरू आहे, पण आता नाही थांबत आहे हा बॉल. होतोय फरार पुन्हा एकदा सीमारेखा पार. 4 धावा चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. अजून एक पारितोषिक आलंय सन्माननीय नगरसेवक महेशदादा म्हात्रे यांच्याकडून. अगदी 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. पाहूया ते पारितोषिक कोण फटकावणार. थँक्यू डीजे. कॉन्टेस्ट चांगला आहे. 43 धावा फलकावर. शॉर्ट बॉल आहे, लेट खेळलेत मात्र तरी सुद्धा स्ट्रोक कंप्लीट झालाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये आहे. एकच धाव मिळेल. 44ला 4. 5वं षटक मैदानात सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, फायनल मॅच आहे. क्रीडा रंजनी तुम्ही एन्जॉय करताय. प्रेक्षकांचंही मनापासून कौतुक आहे. अगदी प्रत्येक रात्री येत असताना चांगल्या क्रिकेटचा ते आनंद घेत आहेत. यावेळेला फटका कंप्लीट झालाय. ओ हो, तरी सुद्धा इथे धाव मात्र आपण बघतोय मिळेल फक्त 1. आता या एफर्टला काय म्हणाल. ॲब्सोल्यूट. मात्र इथे तरी सुद्धा टेम्युली टीम नाराज आहे, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या अगदी लेवलचा जर विचार केला तर हा झेल होणं गरजेचं होतं. मात्र हा झेल सुटलाय. 1 धाव मिळते.
यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, स्ट्रेट इन टू दी हँड ऑफ द फिल्डर. एकही धाव प्राप्त होत नाही आहे आता आणि बॉल यशांवर आधारला आहे, पण बॅटर सेफ आहे. आता याआधी जर आपण पाहिलं तर एक सुंदर एफर्ट आपण पाहिला, अगदी षटकाराला मैदानाच्या आत खेचून आणलं. 10 मधून 9 वेळा आपण जर पाहिलं तर हा षटकारच असला असता, पण या टीमचा फिल्डिंगचा दर्जा विचार करत असता यावेळेला तो बॉल मैदानाच्या आत आला. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, हा संघ क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा ओळखला जातो आणि त्याचंच प्रत्यक्षिक आपण मैदानाच्या आत पाहिलं. गौरांग, अजून एक गोष्ट मला म्हणावीशी वाटते की आपण बरेच संघ बघतो, बऱ्याच स्पर्धांमध्ये कॉमेंट्री करतो, मात्र बऱ्याच संघामध्ये एखादा वंडर बॉय असतो, एखादा सुपरमॅन असतो, मात्र या संघामध्ये सगळेच सुपरमॅन कसे? ती मेहनत आहे सर, अगदी नितांत केलेली ती मेहनत आहे. आपल्या गावात वेळ दिला गेला या क्रिकेटच्या खेळाकरिता आणि ऊन पाऊस वारा काही असो तरी प्रॅक्टिस चुकली नाही पाहिजे आणि त्याच प्रॅक्टिसचं फळ आपण मैदानाच्या आत पाहतोय. ज्या पद्धतीचं फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग आज होत आहे, अगदी मॅच आता रंगली आहे. इथूनही षटकार चौकाराची भाषा आता बोलावी लागेल वर्सोवाकरांना. आणि यावेळेला बॉल उंच आकाशात आहे, इनर सर्कलच्या आत खेळाडू बॉलच्या खाली येतोय आणि अगदी सोप्या पद्धतीने ही कॅच देखील कंप्लीट होते आहे आणि फलंदाजाला आता परतावं लागतंय. विकेट डाऊन. मंदारच्या माध्यमातून हा झेल झालाय, अगदी हा फटका फसला होता आणि तिथून परतावं लागेल ते म्हणजे बॅटर अज्ञेशला. काही काळ होता तो मैदानाच्या आतमध्ये, 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहू शकलोय. 20 धावा त्याने आपल्या संघासाठी केले. चांगली खेळी अज्ञेशच्या बॅटमधून राहिले. कुठेतरी या एकूणच धावसंख्येला आकार देण्याचं काम अज्ञेशने केलंय. वेल प्लेड अज्ञेश. मात्र ॲट तो देखील झेलची चौरपाने बाद झालाय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 45, कडी बाद 5. निम्मा संघ गारद झालाय टीम जिद्द बॅकर्स वर्सोव्याचा. मात्र मित्रांनो, सगळ्या क्रीडा रसिकांना नम्र विनंती करेन की मॅच झाल्याबरोबर लगेच निघू नका, कारण आम्ही बक्षीस वितरण सोहळ्याकडे देखील वळणार आहोत. ही महत्त्वपूर्ण ट्रॉफी कोणाच्या नावावर राहील, म्हणतो सिरीज कोणाच्या नावावर राहील, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचवणार आहोत. मात्र 2 गोष्टींचं कौतुक झालं पाहिजे, एक डिका स्पोर्ट्सचं आणि दुसऱ्या बाजूला आमचा गुणलेखक मित्र तुषार पाटीलचं. अगदी मागच्या 6 नाईटमध्ये जबरदस्त काम राहिलंय तुषारचं. वेल डन तुषार पाटील. अगदी 27 वर्षांचा अनुभव या गुणलेखन क्षेत्रामध्ये अविरत. नक्कीच सर, तो पेज पहा ना. मी मगाशी सुद्धा म्हटलं, असं वाटतं की फोनमध्ये स्कोरिंग चालली आहे की काय. सर्व काही अगदी नीट नेटकं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोनिशला आपण पाहतोय आणि यावेळेला फटका चांगला आहे, पण एक जाळं रचलं गेलं होतं आणि त्या जाळ्यात आल्या आल्या पुन्हा एकदा फलंदाज अडकलाय आणि काही करता इव्हानामध्ये काही सुटत नाहीये. पुन्हा एकदा मोनिशला मिळते सफलता सलगच्या दुसऱ्या चेंडूवर. हा देखील फलंदाज आता होतोय बाद. काय अफलातून क्षेत्ररक्षण सजवलं आणि त्यानुसार गोलंदाजी सुद्धा होते. हेच तर शिकायचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही तिथे मात्र एक वेगळा बार सेट करते टीम पाहायला मिळते, ती म्हणजे सना पॅकर्स टेंबिवली. अफलातूनरित्या या मॅचवर त्यांचा कंट्रोल आहे. हे षटक संपलंय सर. थँक्यू. 5 षटकामध्ये 45 झालेत गौरांग आणि 9 धावा प्रति षटकामागे ही सरासरी सध्या तरी दिसते. मात्र ही शेवटची ओव्हर प्रतीक पाटीलच्या हातात असेल चेंडू, त्यामुळे या षटकात देखील तुम्हाला निश्चितच अजून चांगल्या माराला सामोरं जायचं आहे. त्यामुळे रजनीश आणि एकूणच प्रणित मिलन यांना चांगलीच कामगिरी करावी लागेल. इथून आता 6 षटकांची मॅच आहे, म्हणजे ॲज अ कमेंटेटर, ॲज अ प्रेक्षक म्हणून आपला विचार हाच आहे की धावसंख्या 60च्या पलीकडे जायला पाहिजे. पाहूया काय घडतंय. एक प्रेक्षक म्हणून तर तीच अपेक्षा आहे माझी की धावसंख्या 60च्या पलीकडे जायला पाहिजे. मात्र इथे गोलंदाजाच्या मनात काय चाललंय, बॅटरच्या मनात काय चाललंय, सिच्युएशन कशी काय घडते, नियतीच्या मनात काय आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण नाही देऊ शकणार. पाहूया काय घडतंय. धावसंख्या 45, गडी बाद झालेत ते म्हणजे 6. लास्ट ओव्हर. प्रतीकचा पहिलाच बॉल यावेळेला लक्ष्यमच्या बऱ्याच बाहेर. वाईट बॉलचा निर्णय येतोय आता पंचांमार्फत. आपण जर वेळ पाहिली तर 12:36 झाली आहेत, पण आता DRS म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टम ची साथ आता घेतली गेली आहे. टेक्नॉलॉजी आहे आपल्या जोडीला. लगेचच वॉर रूम आता ॲक्टिवेट होईल आणि आमच्या वॉर रूममध्ये आमचे पंच देखील जोडले जातील आणि देखील चेक करतील की नक्की घडलंय काय. पण या प्रेक्षकांसाठी देखील नक्कीच कौतुक करावं लागेल.
12:36 आता उलटून गेलेली आहेत आणि तरीसुद्धा प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण मैदानात पाहतोय. आणि जसजसं या स्पर्धेचं नवीन पर्व येईल, अजून काहीतरी वेगळं, अजून काहीतरी नवीन आपण नक्कीच या A1 जोडीमार्फत पाहणार आहोत. जितूदादा पाटील आणि राकेशदादा पाटील यांचं हे नियोजन आणि आयोजन आपण पाहतोय. आमच्या वॉर रूममध्ये आता चेक केलं जातं की अगदी घडलंय काय मैदानाच्या आत. प्रतीक स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता आलाय या स्पर्धेत एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर या संघाचा आणि निर्णय आलाय आणि यावेळेला हा बॉल वाईड आहे. आणि येस, ऑन फील्ड अंपायरचा निर्णय पुन्हा एकदा ठरतोय खरा आणि वाईड बॉल देखील आता आलाय. चला आता पुन्हा एकदा कशी 2 षटकार जर आले तर तुषारदादा अंबोकर सांगतात माझ्यातर्फे 1,000 रुपये 2,000 रुपयाचा पारितोषिक असेल. यावेळेला अगदी फटका चांगला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. मोठा चेज आहे. एकदा पूर्ण झालाय, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण. पण आता घडलंय काय, थोडासा फंबल आणि शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज निघाले आहेत आणि पाहता पाहता या 3 धावांना आता पूर्ण केलंय. थोडंसं आपण जर पाहिलं तर फंबल झालं त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही आहे आणि म्हणूनच या 3 धावा आता पूर्ण होत आहेत. गौरांग, टेंबिवलीची पहिली रात्र आम्ही पाहिली होती आणि आताही आपण टेंबिवलीचा खेळ पाहतोय. मात्र ही अशी पहिली वेळ आहे की एवढं फंबल पाहायला मिळालं आहे. एरवी अशी एकही गोष्ट घडताना दिसली नाही आहे या संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. होतं कधी कधी असं होतं. यावेळेला चेंडू अगदी आपण बघतोय काय घडलंय. फलंदाज इथे बाद आहे, लाईक बिफोर विकेट. हे अगदी थोडंसं सरप्राईज वाटलं मला ज्या पद्धतीने एकूणच पंचांचा इशारा आला. अगदी पंच देखील एक वेगळे नाट्य कलाकार असतात असं मला वाटतं आणि आपला मेलव्या नो डाऊट. मात्र पंचांनी ज्या पद्धतीने इशारे दिले ना तर त्यांच्यात देखील एक वेगळा किडा वळवळत असतो आणि ते दाखवत असतात. क्या बात आहे. अब जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळेल. मात्र राकेश राऊत सर असो, अशोक राऊत सर असो किंवा आमचे विशाल नाईक असो, पंचांची कामगिरी चांगलीच झाली. एकदा जोरदार टाळ्या आपल्या तिन्ही पंचांसाठी झाल्याच पाहिजेत. वेल डन. सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. आता यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट जर झाला तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली असती, पण आता बॉल हाती आलेला नाहीये आणि ही 1 धाव होते पूर्ण. आणि या एका सिंगल सोबत टीम जितू पॅकर्स वर्सोवाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 ऑन द स्कोर बोर्ड. 50 धावा तर रचल्या गेल्या आहेत आणि इथूनही आपण जर पाहिलं तर प्रत्येकच्या षटकातील एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 मधून किमान 2 षटकार तर खेचावेच लागतील कारण हा महाअंतिम सोहळा आहे, मेगा फायनल आहे. नवनिर्वाचित आपले सर्वांचेच लाडके नगरसेवक महेश म्हात्रे दादांना देखील आपण पाहतोय मुख्य मंचावर. ते देखील आसन असतात. यावेळेला फटका तर खेळला आहे तितकसा प्रॉमिसिंग नाही आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्यासाठी निघतील दोन्ही फलंदाज, पण आता मनीषच्या हाती तो बॉल आणि पुन्हा एकदा फंबल. आणि या फायनलच्या मॅचमध्ये कदाचित सर थोडंसं प्रेशर दिसतंय का? बघा, दिसत नसलं तरी ते असतं आणि तेच तर प्रेशर आहे. मात्र निश्चितच महेश म्हात्रे सांगतायत की मगाशी मी 3 साडी दिले होते, आता 1 तरी लागू द्या. सध्या तीच अपेक्षा आहे कारण सगळे प्रेक्षक वाट बघतात ही धावसंख्या कशी वाढेल. कारण आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 52. 52 for 7 ही स्थिती आहे, सद्य स्थितीला आहे ती म्हणजे टीम जितू पॅकर वर्सोव्याची. लास्ट बॉल. यावेळेला सुद्धा अजून एक चांगला बॉल स्वतःकडे स्ट्राईक घेण्याकरिता निघालाय फलंदाज आणि आता सॅक्रिफाईस करावी लागेल विकेट आणि सॅक्रिफाईस केली आहे सुद्धा. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या अजूनही तिथेच आपण जर पाहिली तर अगदी तटस्थ उभी आहे. 52 धावा. थँक्यू डीजे. वर्षित आणि हर्षित अशी जोडी आता मैदानाच्या आत आहे. A1 जोडी सारखीच तुम्हाला A1 कामगिरी करावी लागेल. अंतिम चेंडू षटकार आता येईल का?
आणि यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न तर केलाय पण बॉल जमिनी लगत चाललाय सीमारेखा लगत आपण पाहतोय फंबल झालाय आणि आता वारा फिरलाय पुन्हा एकदा चौकार पुन्हा एकदा 4 धावा. उपयुक्त चौकार आहे या टीमसाठी. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष करूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 56-57 धावांचं चेस डाऊन करावं लागेल. मॅच बनली असं मला हरकत नाहीये. इथूनही प्रतिकार होऊ शकतो. फक्त तुमच्यातला आत्मविश्वास तुम्हाला जागवावा लागेल. काय घडेल या मॅचचा पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये आपण ही गोष्ट पाहणार आहोत. मात्र तोपर्यंत एन्जॉय करूया जबरदस्त म्युझिक. पुन्हा एकदा आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार. अतिशय चांगला वेळ तुम्ही एवन जोडीसाठी देताय. अतिशय चांगला वेळ तुम्ही बादशाह चषकासाठी देताय. एन्जॉय करा. अगदी थोड्याच वेळात बादशाह चषकातील अंतिम सामन्याचा उत्तरार्ध सुरू होतोय मित्रांनो. ऐकूया DJ यादवजी. थँक्यू. महेश दादा निघालात का तुम्ही? ओके, थँक्यू व्हेरी मच. मात्र स्पर्धेसाठी जे काही तुम्ही केलं त्याबद्दल निश्चितच एवन जोडीतर्फे आम्ही आपला मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. अगदी उद्घाटनापासून ते आत्तापर्यंत निश्चितच जबरदस्त सहकार्य महेश नरेश मात्रे आपले स्थानिक नगरसेवक यांनी आम्हाला दिलंय. त्यांचं मनापासून हार्दिक आभार. थँक्यू. थँक्यू डीजे. आपण मान्यवर कक्ष बघतोय डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. अगदी मधोमध बादशाह सुपुत्र शैलेश दादा पाटील आणि कदाचित माझ्याकडे वेळ आहे. शैलेश दादांना आत्ताच बोलते केलेलं बरं आहे कारण नंतर किती वेळ मिळेल मला माहिती नाही. त्यामुळे दादा प्लीज जर आपण आमच्याशी संपर्क साधला तर बरं होईल. कारण मी त्या दिवशी देखील त्यांना एक प्रश्न विचारला होता. बादशाहची बादशाह आणि एकूणच ही ट्रॉफी ज्या पद्धतीने सजली आहे जरा फोकस अजून चांगल्या पद्धतीने करा. शैलेश दादा पाटील यांच्याशी आपण हितगुज करतोय. दादा वेलकम आहे. स्वतः एक उत्तम नाट्य कलाकार आहेत आणि निश्चितच हा चषक एवन जोडीची कामगिरी आणि निश्चितच काय वाटते तुम्हाला या स्पर्धेविषयी? अतिशय छान. म्हणजे नवघरगावल्यांनी 9 नाईट दिलेत विथ एंड. हे जागरणाची सवय झाली आता. उद्या काय करायचं समजत नाही. एवन जोडीचा हार्दिक आभार. जितू पाटील आणि राकेश पाटील आमचे जावे आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. मात्र केसीनाथ पाटील म्हणजे तुमचे वडील आणि त्यांची कामगिरी मला वाटतं आज त्यांना जाऊन बरीच वर्ष झालेत मात्र तरीसुद्धा त्यांची कामगिरी त्यांचे संस्कार तुमच्यावर असलेले याविषयी थोडक्यात जरा प्लीज. चांगले संस्कार आहेत. बाबा जाऊन लवकर गेले ते दुःख वाटतं. आणखीन आमच्यात असायला हवे होते असं मला वाटतं. धन्यवाद धन्यवाद. हेमप्रकाश दादा आपणही जर काय चला धन्यवाद धन्यवाद. भाषा सुपुत्र आपल्याकडे होते तिचीतच. मात्र उद्या बघा ही टुर्नामेंट जरी इथे बादशाह चषक जरी वाइंड अप होत असला तरी देखील उद्या स्पेशल गोष्ट आहे आणि ती स्पेशल गोष्ट मला वाटतं राजू पाटील साहेब तुमच्यापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा करतो. कारण उद्या बरोबर 3 वाजल्यापासून दुपारी 3 वाजल्यापासून याच मैदानात 50+ क्रिकेट यंग क्रिकेट बघितलं, युवा क्रिकेट बघितलं, त्याच्यानंतर एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये आपण क्रिकेट बघितलं आणि उद्या 50+ जे खेळाडू आहेत अगदी स्टार खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवलाय ते खेळाडू उद्या मैदानात 3 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत दिसणार आहेत. आणि सर किती संघ आहेत टोटल? 17 संघ आहेत बरं का एका दिवसात. आणि 17 संघ आहेत, 12 संघ उद्या खेळतील. क्या बात आहे. म्हणजे उद्या देखील एक वेगळी मेजवानी आपल्या सर्वांसाठी आहे. एन्जॉय करत राहा बादशाह मैदानात नाईटच्या स्पर्धा. थँक्यू.
क्या बात आहे. आगरी सांस्कृतिक मंडळाचा देखील 50+ संघ आहे मला वाटतं तिकडे. क्या बात आहे. आणि म्हणजे आपले कटलं दादा खेळताना दिसतील. क्या बात आहे. बुवांविषयी तर सांगायलाच नको. चला मॅचकडे वळूया. येस नक्कीच नक्कीच देवभूमी. चला मॅचकडे वळूया पुन्हा एकदा. ओ टू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहेत. हलक्या त्याने खेळलेत आणि तिथे सिंगल मिळतंय. एका बाजूला आपण पाहिलं तर शनाया पॅकर्स टेंबिवलीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जितू पॅकर्स वर्सोवा. जिंकण्याकरिता लक्ष ठेवलं आहे. जबरदस्त सामना होईल यात काही शंका नाही. 57 धावा करायच्या आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर राकेश पाटीलचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जितू पाटीलचा संघ पाहायला मिळतोय. शनाया पॅकर्स टेंबिवली, चेतन पाटील आणि दीपेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. घुटना टेक आणि हा फटका खेळलेत. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेसाठी निघालेत. काही सप्लाय दाखवले दोन्ही बॅटरने. रनिंग बिटवीन द विकेट अफलातून पाहायला मिळते टेंबिवली संघाची. धावसंख्या 4 वरती. विनोद गुप्ता आमच्या समेत जॉईन झालेत. यस विनोद. डेफिनेटली बहुत ज़बरदस्त शुरुआत यहाँ पर किया है टीम शनाया पैकर्स टेंबिवली ने. पहली इनिंग में अब तक 56 बनाए थे और 57 रनों का लक्ष्य रखा गया है और यहाँ पर इनामी राशि आई है. लगातार 2 सिक्सर लगाते हैं कोई भी बल्लेबाज तो यहाँ पर आदरणीय ऋषभ पाटिल जी की तरफ से 1000 का प्राइस दिया जाएगा और आदरणीय हर 6 के लिए चांगला स्वीप केलाय. तिथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. चेतन पाटील आणि दीपेश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलं आहे. टेंबिवली संघाकरिता जबरदस्त सामना होईल यात काही शंका नाही. 5 धावा फलकावरती आहेत कारण दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत. काय टेंबिवलीचा संघ जितू पॅकर्स वर्सोवा संघाला पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यापासून थांबवेल का याकडे प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष लागलं आहे. कारण मागच्या वर्षी 2025 मध्ये NP स्पोर्ट या नावाने खेळत असताना वर्सोवा संघ चॅम्पियन झाला होता. जबरदस्त चेंडू वेगात टाकलाय मात्र पंचांच्या माध्यमातून यस इट इज वाईट बॉल. वाईटचा इशारा दिलाय. उचली देण्याचा प्रयत्न होता. अवंतर धावेसहित संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. 1 फॉर द ओव्हर चाही सिग्नल केला गेलाय. वेग दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला आपण पाहिले तर भन्नाट वेगवान गोलंदाज आहेत मात्र कोणता संघ कोणत्या संघावरती हावी ठरतोय हे पाहावं लागेल. अगदी मैच ऑन है आणि मुकाबला बहुत ही हाई वोल्टेज होगा क्योंकि प्रतीक पाटिल और मनीष के ऊपर नजर रहेंगी. जिस प्रकार से सिंगल डबल भी उतनी चतुराई के साथ लेते हैं जितना बेहतर लंबा सिक्सर और चौका लगाते हैं. लेट्स सी देखना होगा पावर प्ले में रनों को लूटना पड़ेगा. गेंदबाज तैयार. याही वेळेस वेगात टाकलाय बॉल आणि हाही बॉल व्हाईट बॉलचा इशारा केलाय. जबरदस्त वेग आहे. सुजाल एका बाजूला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील आणि मनीष पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टार्झन ऑफ भिवंडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय हा सामना शनाया पॅकर्स टेंबिवलीचा संघ घेऊन जाईल का जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनतोय याकडे प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष लागलं आहे. सुजाल तयार. या वेळेत जबरदस्त फटका फॉलिंग स्वीपचा दाखवलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4-4 चौकार. क्या स्ट्रोक खेला है. एक्शन रिप्ले बहुत ही कमाल का रहेगा. यहाँ पर अपने बॉडी बैलेंस को बनाकर गेंद को स्लॉक कर दिया है और अद्भुत स्ट्रोक. पूरी तरह से ब्लाइंडर ये स्ट्रोक था और रन्स मिलेंगे पूरे 4. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी स्वीप केले या बॉलला. वेगात चेंडू होता आणि जितक्या वेगाने चेंडू डिलिव्हर केला तितक्याच वेगाने फटका खेळलेत. मनीष पाटीलला आपण पाहतोय. हाही बॉल डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहेत जिथे सिंगल अफलातूनरित्या प्राप्त केली गेली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर टेंबिवलीचा संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या 12.
हालांकि पता है यहाँ पर बल्लेबाज को कौन सी बॉल को चार्ज करना है, कौन सी बॉल को डिफेंस करना है। ये तो क्रिकेट है दोस्तों, हमें सिखाता है कि अच्छी गेंदों को सम्मान दीजिए और ख़राब गेंदें अगर मिलती है आपकी रेंज की तो उसे आउट ऑफ द रेंज कीजिए, और वही किया है यहाँ पर अभी तक। सेंसिबल और क्लास देखने मिलता हुआ टीम शनाया पैकेज टेंबेवली का। ऑन साइडला टक्कन आवाज आलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बादशाह चषक सिक्सर. 12:52 पर ये बिंगरी घुमाया है और बिंगरी सिक्सर आता हुआ बहुत दूर मारा है और दमदार मारा है। ऑन साइड में लपेटा हुआ बिंगरी स्ट्रोक 6 रन। क्या बैटिंग की यहाँ पर। थँक्यू डीजे. सिद्दीक बाबे नेहमीच सांगतायत प्रतीक पाटील रातो के कातिल, आणि त्याने ठोकलाय हा सिक्सर. धावसंख्या पोचते ती एकंदरीत 18 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये अगदी सामना खुला केलाय शनाया पॅकर्स टेंबिवली संघाने. 500 रुपयांचं पारितोषिक पटकावलं आहे चेतन पाटील आणि दीपेश पाटीलच्या वतीने. हालांकि हर सिक्सर के लिए आदरणीय है प्रकाश शिराजी पाटिल जी, इनकी तरफ से भी 500 का कैश प्राइज है। डीजे थैंक यू। आणि भवानी टायर्स की तरफ से भी 500 सिक्सर के लिए यहाँ पर दिया जाएगा। कमाल की बल्लेबाजी यहाँ पर मैदान के बीच में। प्रतीक 3 गेंदों में 8 और मनीष भी 3 में 8 बनाकर एक ज़बरदस्त पार्टनरशिप को बिल्डअप करते हुए बिन बात जिंदाबाद 18 एक ओवर के खेल के बाद दूसरा ओवर का खेल जारी होता हुआ मैदान के बीच में। आतिश तयार. जबरदस्त चेंडू होता, वेगात टाकलाय. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, मात्र जसा फटका खेळले तसे निघाले दोन्ही फलंदाज मनीष पाटील आणि प्रतीक पाटील. कौतुक करावं लागेल अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिट लगता तो वाकई में काम तमाम हो जाता था, लेकिन एक एंगल से एक स्टंप दिखना, उस पर हिट लगाना थोड़ा सा। प्रतीक पाटीलचा हा फटका फसतोय. चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक चाललाय पाठीमागच्या दिशेने आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता जबरदस्त स्ट्रोक खेळलेत. चौकार. अगदी भेट घेतली आहे क्षेत्ररक्षकाने. लगेच त्या ठिकाणी जे दर्शक बसले आहेत अगदी त्यांच्याशी मुलाखत झाली आहे. त्याप्रकारे फटका जर पहिला ॲक्शन रिप्लेमध्ये फॉलिंग स्लिप अगदी बॉडी बॅलन्स केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्णपणे रिकामी आहे आणि त्या रिकामी क्षेत्रामध्ये बॉलला पाठवला गेला आहे. अफलातून फटका या ठिकाणी. 4 धावा आलाय प्रतीकच्या बॅटमधून. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. अफलातून फटके खेळतायत. जसा चेंडू आला प्रथमतः रिव्हर्सचा फटका खेळण्याचा चान्स त्याने दाखवला होता, मात्र तदनंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय 4 धावांकरिता. कमाल की बल्लेबाजी इस मुकाबले में अगेंस्ट आतिश हल्ला कर दिया है. अगली गेंद यहाँ पर और स्विच हिट खेलने की कोशिश थी, फटका फंसा है. डाउन द बॉल फील्डर आएंगे, गलती नहीं है. हालांकि बैकवर्ड स्कोर लेग फाइन लेग में अच्छा खेल रहे थे, यहाँ पर रिवर्स खेलने गए और स्ट्रोक फंसा है और बल्लेबाज आउट गॉन. हॅलो हॅलो चेक. ओके, विकेट प्राप्त झाले. धावसंख्या फलकावरती 23 धावा झालेत. 23. हमारे गुणलेखक तुषार जी पाटिल भी कह रहे हैं कि बल्लेबाज अब रिवर्स खेलेंगे, क्योंकि एक बार आपने लेग साइड में डाला, 4 खा लिया तो ऑफ साइड बचने की कोशिश रहेगी. और हेलो चेक. हेलो हेलो बैटर मैदान के बीच में इस वक्त मंदार हेलो 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 आए हैं. रन संख्या टोटल स्कोर कार्ड पर 23 है और 9 गेंदों का खेल समाप्त हुआ है. और हेलो चेक. आतिश इस वक्त
गेंदबाजी के लिए। पहली गेंद पर एक सिंगल, उसके बाद 4 और यहाँ पर अगली गेंद पर विकेट मिला है। 3 बॉल का खेल बाकी है, रन संख्या 23 स्कोर कार्ड पर है और दर्शक दीर्घा में भी दर्शक भी बहुत एंजॉय कर रहे हैं इस मुकाबले को। अंतिम मुकाबला है इस बादशाह चषक हेलो 2026 हेलो चेक। पर्व दूसरे का। आतिश तैयार होते हुए मोड़ दो विकेट से उड़ा दिया है, बहुत ऊपर गई है गेंद, आसमानी टोला, गगनचुंबी, अद्भुत, अप्रतिम और लाजवाब सिक्सर मंदार के बैट से। जबरदस्त फटका खेळले, समोरच्या दिशेने खेळतायत आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता। लाजवाब टायमिंग होतं, धावसंख्या पोहोचते ती 29 वरती। अगली गेंद आतिश तैयार होते हुए, फुल लेन की गेंद थी, पावर प्ले एक्टिव है, सेकेंड और प्रोटेक्शन अवेलेबल है डीप लॉन्ग ऑफ पर। 1 रन यहाँ पर मुकब्बल करेंगे और 1 रनों के साथ रन संख्या में यहाँ पर बढ़ोतरी दिखने मिलेगी। रन संख्या 30 अंतिम गेंद इस पावर प्ले P2 की। यहाँ पर 3 खिलाड़ी हैं, डीप लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन। चांगला चेंडू टाकलाय, इथे यष्टिरक्षकाचा वेध घेतोय। धावसंख्या फसले एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांमध्ये 30 धावा जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 27 धावा करायच्या आहेत। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। पॉवर प्लेच्या षटकात टेंबुवली संघाने आपलं प्रभुत्व दाखवलंय। शनाया पॅकर्स टेंबुवली हा संघ अगदी आपण पाहिलं तर 30 रन्स 30 झालेत, 27 पाहिजेत तुम्हाला जिंकण्यासाठी। बेहतर मुकाबला, सुंदर मुकाबला चलता हुआ। एवन जोड़ी प्रस्तुत बादशाह चषक 2026 और डिफेंडिंग चैंपियन फिर से एक बार ग्रैंड फिनाले में है टीम वर्सोवा अर्थात जीतू पैकर्स वर्सोवा की टीम। और गेंदबाजी की कमान पर इस वक्त डेफिनेटली जिन्होंने रातों में अपने गेंदबाजी से सभी को पूरी तरह से धक्का दिया है, गेंदबाजी के लिए वर्षित आते हुए इस पूरे बादशाह चषक सीजन 2 में डेफिनेटली अपने नाम पर मैडल ओवर किया है। वो गेंदबाज को इस वक्त वर्षी पर लगाया गया है, देखना होगा। प्रहार केलाय, समोरच्या दिशेने फोर्स केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। षटकार ट्रिमंडस टायमिंग, अफलातून फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार।
चला सामना चालू करा प्लीज. हो भाऊ हो, राकेश भाऊ. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. अगदी आमच्या महाराष्ट्र पोलीस त्यांचा देखील आपण आज सामना पाहिलाय. आदरणीय सन्माननीय खारीगाव परिसरातील दिग्विजय पाटील साहेब यांच्याकडून जर जितू पॅकर्स वर्सोवा हा संघ फायनल मारली बाजी तर 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. गेंदबाजी के लिए इस वक्त फिर से तैयार होते हुए वर्षीत पहली गेंद पर 6 आया है. अगली गेंद अब वेगवान गेंद यहाँ पर थोड़ी सी टैप कर दिया, एक रन पूरा करेंगे. केवल एक ही रन यहाँ पर मिलेगा. आते आते पहले ही गेंद पर मंदार ने काफी अद्भुत स्ट्रोक जड़ा था. उसके बाद रनों की गति को बहुत ही अच्छे से चलाया स्लो कार्ड को. टीम टिंबिवली ने 37 पर जा पहुंची है. दिनेश 37 धावा झालेत फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला प्रतीक मनीष आहे तर दुसऱ्या बाजूला मंदर गुराव गौराटकर आहेत आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 37 धावा. जबरदस्त फोर्स केलाय समोरच्या दिशेने, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. समाधान आहेरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बैटर सेफ आहेत पूर्णपणे. एक बेहतरीन यहाँ पर स्ट्रोक खेला था सामने, लेकिन वहाँ पर समाधान की भी प्रशंसा करनी पड़ेगी. क्या फील्डिंग की है, बॉलिंग के माध्यम से गेंद को रुकाया है और 38 रन स्कोर कार्ड पर यहाँ पर जरूर थोड़ी सी चर्चा करते हुए डगआउट पूरी तरह से शांत है अभी तक जीतू पैकर्स वर्सोवा टीम का, क्योंकि 57 रनों का पीछा करते हुए काफ़ी बेहतरीन शुरुआत की है शनाया पैकर्स टिंबिवली ने और 38 रन बनाए हैं मात्र 15 गेंदों पर. अभी भी अगर बात की जाए तो इस मुकाबले में जीतने के लिए टोटल रनों की आवश्यकता रहेगी. 19 रन चाहिए और गेंदे 21 बॉल 19 आसान बना दिया इस मुकाबले को. जो लक्ष्य बहुत बड़ा था उसको यहाँ पर फोड़ दिया है पूरी तरह से टीम शनाया पैकर्स टिंबिवली ने. जबरदस्त फटका होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि जजमेंट चांगलं दाखवलंय. फलंदाजाला पाठवले माघारी. झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसतोय शनाया पैकर्स टिंबिवली टीमला. हालांकि मंदार मैदान में आए जरूर थे, लेकिन सोचा एक ही था कि केवल 6 और 4 मारकर मैच को जल्दी से जल्दी फिनिश करना है और कोशिश वही थी. डांसिंग डाउन द विकेट ओवर द कवर खेला था. वहाँ पर फील्डर ने काफ़ी अच्छा जज किया और अच्छा कैच लपकाया बाउंड्री लाइन के पास में और विकेट पतन होता हुआ यहाँ पर टीम शनाया पैकर्स टिंबिवली के लिए. मंदार बैक टू डगआउट. न्यू बैटर मैदान के बीच में आएंगे. आदित्य अच्छा खेल दिखाया. आदित्य ने भी इस पूरे श्रृंखला में चर्चे में रहे. आदित्य मीरा भाईंदर के इस बादशाह चषक में गेंदे 20 और रन है 19. मुकाबला बहुत ही संघर्ष में होगा क्योंकि यहाँ पर मुकाबला हार नहीं मानेगी टीम जीतू पैकर्स वर्सोवा. उनके स्पेल की अगर बात की जाए तो वर्षित का सेकंड स्पेल जरूर बनेगा, जहाँ पर जिस गेंदबाज ने मैडन ओवर डाला है तो कहीं ना कहीं तलाश रहेगी एक आधा बेहतर ओवर टीम को. जीतू पैकर्स वर्सोवा को मुकाबले में फिर से कमबॅक दिलाएगा. बाउंस बैक की आवश्यकता है अब इस मैच में. कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, डॉट चेंडू आणावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. मात्र एका बाजूला आदित्य पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मनीष पाटील. वेगात चेंडू टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय असं राकेश राऊत सर सांगतायत. यास रिव्ह्यूचा इशारा केलाय जरूर यष्टीरक्षकाने. रिव्ह्यू घेत आहेत. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. विशाल नाईक सरांना यावं लागेल वॉर रूम मध्ये. डेफिनेटली यहाँ पर कहीं ना कहीं जो रिव्यू आपके पास एक अवेलेबल है एक इनिंग में उसका इस्तेमाल यहाँ पर करने की कोशिश पूरी कर रहे हैं और देखना होगा कि पिचिंग इम्पैक्ट कहाँ पर है, बल्लेबाज का स्टांस एग्जैक्टली, बल्ले का फ्लो, ये सब चेक कर रहे हैं अंपायर और दर्शाएंगे कि इट्स अ फेयर बॉल, इट्स अ वाइट बॉल. डिसीजन इन द रिव्यू यहाँ पर दिया गया है अंपायर, ऑन फील्ड अंपायर का डिसीजन हालांकि वाइट बॉल है और इट्स वाइट बॉल ही रहेगा.
मतलब यहाँ पर DRS लॉस कर लिया है टीम GT पैकर्स वर्सोवा का। सिंगल के साथ रन संख्या स्कोर कार्ड पर टोटल ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकलाय, डॉट बॉल येतोय. या अगोदरचा व्हाईट बॉलचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय आणि वर्सोवा संघाने आपला रिव्ह्यू लॉस केलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 39 धावा आहेत. जिंकण्याकरिता 18 रनची आवश्यकता आहे. सलग या 5 रात्रीमध्ये सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी देखील मोठा पाठिंबा दिला या स्पर्धेकरिता. इवन जोडीच्या वतीने त्यांचे देखील धन्यवाद. ओहो, या ठिकाणी जबरदस्त फ्लातून चेंडू फेकला गेलाय. जणू काही बॅटरला पायाची हालचाल देखील करत दिली नाहीये आणि बॅटचा फेस देखील ओपन झाला नाहीये. ओव्हरऑल हा आला डॉट बॉल. म्हणजे आता या मॅच मध्ये हळूहळू का होईना पलटवार झालाय टीम GT पॅकर्स वर्सोवा या टीमचा देखील. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 12 आणि या षटकात 9. ज्या 18 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार कुठेतरी मनाला खंत करून जातोय. धावसंख्या 39 वरती जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावरती अजित जीत येतोय क्रमांक 4चं षटक हाताळण्याकरिता. हालांकि कोशिश यही रहेगी कम से कम एक बेहतरीन ओवर अगर यहाँ पर विकेट गुच्छों में आती है, 3-4 विकेट अगर एक ओवर में निकालते हैं गेंदबाज जीत, तो चर्चा में रहेंगे और इस मुकाबले में, इस अंतिम महामुकाबले में अपनी टीम के लिए बेहतर यहाँ पर कर पाएंगे. लेट्स देखना होगा कि अपनी टीम के लिए गेम चेंजिंग ओवर रहेगा. कहते हैं ना, विश्व में खिलाड़ी तो बहुत है, बेहतर खिलाड़ी वही है जो गेम को पलट दे और गेम को अपने टीम के खेमे में डाल दे. रनवे मध्ये बिघाड येतोय. पंचांचा इशारा यस डेड बॉल. धावा अजूनही आपण पाहिलं तर 18 हव्या आहेत. सामना बनवू शकतोय विनोद. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आणि विकेट घ्याव्या लागतील. जिद्द सोडणार नाही आहे आणि हो, अजूनपर्यंत वर्सोवा संघाचे खेळाडूने पराभवाचे छातीवर अगदी पाय देऊन सांगितलं आहे, अजूनपर्यंत आम्ही हरलो नाही आहे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अनपेक्षित उचली होती आणि हाही बॉल विकेट किपरच्या दिशेने पाठवलाय. अशाच पद्धतीचे चेंडू डिलिव्हर करावे लागतील GT पॅकर्स वर्सोवा संघाला. मनीष कडेकडे संता आहे, कुठल्याही दिशेने केव्हाही बॉलला तो विस्फोट करू शकतो. मात्र या ठिकाणी पहा, गुडल्यांच्या मागे चेंडू खेचला जा टप्पा आणि रायझिंग सरप्रायझिंग चेंडू होता जीतच्या वतीने आणि याच प्रकारे गोलंदाजी करावं लागेल आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन टीम GT पॅकर्स वर्सोवा बनेल का, हा अगदी रिझल्ट येणाऱ्या 17 बॉल आणि 18 रन्समध्ये आपल्याला समजणार आहे ओव्हरऑल. हाही बॉल जबरदस्त टायमिंग आहे आणि बॉल चाललाय हवाई यात्रावरती. सिक्सर. आधीचा बॉल जणू काही समजला नाही आहे बॅटर मनीषला. मात्र या ठिकाणी पहा, अतिशय जबरदस्त स्टायलिश स्ट्रोक वेगाने ठोकलाय आणि आसमान दाखवलं चेंडूला आणि सांगितलंय, ना चुमले गगन को ना पिछे देख मुडके. हा आलाय टेंबिवलीकरांचा धनका, म्हणजे 6 धावांसाठी षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोचली गेले फलकावरती 45. लगातार अजूनही 2 येत आहेत. तर अविनाश पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जणू काही या षटकाराने सांगत आहे टेंबिवलीकर, आम्ही अगदी आता विजयाच्या दिशेने मोठ्या पॉवरने आणि अगदी शक्तीने जाणार आहोत आणि तोच प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला डॉट आलाय, त्यानंतर षटकार आहे. खाली गावा परिसरातील आदरणीय दिग्विजय पाटील साहेब यांच्या वतीने GT पॅकर्स नवघोड संघ जिंको किंवा की टीम शनाया पॅकर्स टेंबिवली हा संघ जरी जिंकला तर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आदरणीय दिग्विजय पाटील साहेब यांच्या वतीने दिला जाईल. पुढचा चेंडू गोलंदाज जी तयार मनीष करिता.
हाफ ट्रॅकर बॉल लांब ठेवला आहे, अगदी या आधी देखील लांबच ठेवला होता, तिकडे बीट केला होता. या आधीचा चेंडू ओव्हर पिच टाकला, त्या बॉलला आसमान दाखवला आहे. मनीषने ठोकला होता षटकार. अजूनही या मॅचमध्ये धावा पाहिजेत विजयाकरिता. तब्बल 15 चेंडूमध्ये 12 धावा. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये. तर 2 षटकार जर येत आहेत तर दिग्विजय पाटील यांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राईज आहे. रनवेमध्ये बिघाड येतोय. धावसंख्या पुसली गेली ती 45 वरती 45. या ओव्हरमध्ये 2दा थांबलाय गोलंदाज. जणू काही मोठे प्रश्न आहे त्याच्या समोर. फलंदाज मनीष ची बॅटिंग अफलातून आणि दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक त्यांनी आतापर्यंत प्रोड्यूस केला या महा मुकाबल्यामध्ये. हो या ठिकाणी अराउंड द लेग बोल्ड करण्याचा प्रयत्न होता, मात्र आउटसाइड द लेगचे चेंडू निघून जाईल. अंपायरचा इशारा आलाय. अवांतर धावने ॲड होईल. धावसंख्या शनाया पॅकर्स टीमिवलीच्या खात्यात तब्बल 46 रन झालेले आहेत. अजूनही या ग्रँड फिनाले मध्ये अगदी चॅम्पियन बनण्यासाठी टीम शनाया पॅकर्सला या मॅचमध्ये पाहिजे ओव्हरऑल 11 धावा. मात्र अजूनही मॅच सोडणार नाही आहे, जीत सोडला नाही आहे टीम जिथे पॅकर्स वर्सोवा या संघाने देखील. हो बाउन्सर पण टाकला होता, अगदी भरपूर वरून आहे. अंपायरने हा दर्शवला इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हर देखील दिला. अगदी अर्ध्या विकेटवर चेंडू टाकला होता. आणि कॉन्क्रीटच्या विकेटवर जेव्हा जेव्हा आपल्याला पाहतो ना, जितका लांब चेंडू असतो तितका राईज असतो, तितका बाउन्स असतो. आणि त्या बाउन्सनी अगदी बॅटरला जणू काही प्रश्न विचारला, मात्र अंपायरने सांगितलं आहे इट्स अ व्हाईट बॉल. एक धाव आहे या बॉलवर. जणू काही टिंबिकलीकरांनी सांगितलं आहे सिंगल चौकार देखील येईल बिटवीन द ओव्हर आणि सिंगल डबल देखील येईल बिटवीन द ओव्हर. आणि आम्ही हळूहळू का होईना या मीरा भाईंदरमध्ये आलोत ना, या मैदानामध्ये आपल्या अधिराज्य आणि टायटल ट्रॉफी जणू काही घेऊन जाणार. ओ हो हो फटका पहा, लांब 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 पाठवला गेला आहे. मनीषच्या तडाका धमाका आणि टेंबोलीचा ब्रँड दाखवला गेला आहे. षटकार आला या ठिकाणी या बादशाह चषकामध्ये. षटकार आला या ठिकाणी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल ज्या प्रकारे टायमिंग, बॅट स्विंग आणि इंटू द फॅन्स पाठवला गेला आहे. षटकार ठोकला आहे आणि धावसंख्या तब्बल 53 धावा. अजूनही या मॅचमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली गेली आहे. सर्वप्रथम आपण प्रतीक पाटीलला पाहिला, त्यानंतर मंदार आले आणि आता मनीष देखील या मॅचमध्ये अवघ्या 10 चेंडूमध्ये 22 धावांची एक अफलातून इनिंग या फायनलच्या मॅचमध्ये पेश करताना पाहायला भेटत आहे. 4 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये अजूनही. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी. जेव्हा टॉस संपन्न झाला तेव्हाच मी सांगितलं हो सामना ही देखील जिंकला आणि मन देखील जिंकले. आज खऱ्या अर्थाने या फायनलमध्ये पहिली रात्र गाजवली आणि शेवटच्या रात्रीमध्ये देखील आम्हीच आहोत हे दाखवलं आहे टीम शनाया पॅकर्स टिंबोली या संघाने. आणि सामना कोणी जिंको आणि डेफिनेटली धन्यवाद असणार आहे. एक दिवस का होईना मात्र गौरांग कदमजी आपला वेळ दिला या स्पर्धेकरिता, त्यांचा देखील संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने धन्यवाद. स्लॉक करण्याचा प्रयत्न, अगदी बॉडी बॅलन्स केला होता, गुडघा टेकवला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे या दरम्यान. आणि हा आलाय डॉट. अजूनही 4 धावा पाहिजेत या मॅचमध्ये. अगदी इम्प्रोमायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मनीषचा प्रयत्न आहे या ठिकाणी, मात्र हा आलाय डॉट चेंडू. 6 ओव्हरची मॅच ग्रँड फिनालेची आपण पाहतोय आणि प्रेक्षकांना जसा टफ एन्काउंटर पाहिजे होता तसा तो टफ एन्काउंटर झाला नाही आहे. तिसऱ्यांदा थांबला आहे गोलंदाज. हे दबाव आहे, हा प्रेशर आहे या मॅचचा. ज्या प्रकारे बॅटिंग झाली आहे ना या मॅचमध्ये मनीष याच्या वतीने सुपर बॅटिंग. 13 चेंडू 4 धावा. या बॉलवर मॅच फिनिश करेल का? लेट्स सी, पाहूया. गोलंदाज तयार. जीत मॅच फिनिश आणि नाव कोरलं गेलं. शनाया पॅकर्स टेंबोली सामना वॉन आणि चॅम्पियन ठरलाय. वेल डन टीम शनाया पॅकर्स टेंबोली. मीरा भाईंदर भाषा चषकामध्ये अगदी आपल्या टीमच्या नावाचा डंका आणि परचम या ठिकाणी पूर्णपणे दबदबा आज कायम केला. या मॅचमध्ये अफलातून कामगिरी
करणजी पाटील, चेतनजी पाटील यांच्या माध्यमातून, दीपेशजी पाटील यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेलेला हा संघ टेंबिवली आणि जिंकला फायनल. सेलिब्रेशन बाय या ठिकाणी टीमच्या वतीने वेल डन टीम शनाया पॅकेज टेंबिवलीने. आणि निश्चितपणे चॅम्पियन टीम या सीझनमध्ये रनअप राहील. जीतू पॅकेज वर्सोवाने देखील चांगला खेळ केला आहे ओव्हरऑल या संपूर्ण भाषा चषकामध्ये. वेल डन बोथ ऑफ यू आणि सर्व मान्यवरांचे देखील धन्यवाद, लाडके प्रेक्षकांचे देखील धन्यवाद आणि स्पेशल थँक्स टू द A1 जोडी आदरणीय राकेशजी पाटील आणि जितूदादा पाटील. एक चांगला खेळ दाखवला आहे आणि प्रेक्षकांना देखील अवघ्या या संपूर्ण 5 रात्रीमध्ये अतिशय सुंदर क्रिकेटचा आयोजन, क्रिकेटचा थरार या सर्व गोष्टी पाहायला भेटलेत. त्याचा एकमेव कारण म्हणजे A1 जोडीचा दिमागदार, सुंदर, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल असा आयोजन आपल्याला पाहायला भेटलं आहे.